व्यवस्था केली होती ना मी या घरात येऊ नये म्हणून, पण मला या घरात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. काय वाटलं होतं तुम्हाला येऊ शकणार नाही मी या घरात? तुम्हाला परत येऊच द्यायचं नसतं तर आम्ही बरंच काही करू शकलो असतो, पण खरं तर तुम्हाला आम्हाला परत येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तुम्ही. आता मी काय सांगते ते नीट ऐका. माझा मृत्यू व्हावा म्हणून तुम्हाला पेट्या हव्या आहेत ना? 5 पेट्या आहेत. त्यापैकी 2 पेट्या आम्हाला तुमच्या समोर सापडल्या आहेत आणि उरलेल्या 3 पेट्या सुद्धा आम्हालाच सापडणार. तुम्ही काहीही करा, कितीही मेहनत घ्या, जीवाचं रान करा, रात्रीचा दिवस करा, तुमच्या हाती काहीही लागणार नाहीये. आणखी एक गोष्ट, ज्या दिवशी 5वी पेटी आम्हाला सापडेल ना, तो दिवस तुमचा या घरातला शेवटचा दिवस असेल. आजवर अद्वैत साहेबांची आई, माझी सासू म्हणून मान ठेवला, मर्यादा ठेवल्या, पण आजपासून ना तू कोणाची आई आहेस ना माझी सासू आहेस. तू फक्त विरोचक आहेस. स्त्री नैना देवी आईची लेख जेव्हा मान मर्यादा सगळं ओलांडते तेव्हा काय होतं ते आता बघतो. संयम दैवत्वाचा पहिला नियम. देव संयम ठेवतो कारण देव तत्वनिष्ठ असतो. तो दैत्यासारखा अधाशी नसतो. दैत्य दुष्कृत्य करतोय आणि देव संयमाने पाहत राहतोय. याचा अर्थ असा होत नाही की देव दैत्यासमोर कमकुवत आहे, कमजोर आहे. याचा अर्थ असा होतो की देव वाट पाहतोय. एकदा का दैत्याचा पापाचा घडा भरला की हाच संयम ठेवणारा देव रौद्र रूप धारण करतो आणि दैत्याचा विनाश करतो. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा संयमाची परीक्षा दिली, पण जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा त्यांनीही रौद्र रूप धारण करून रावणाचा वध केला. कालिया नागाने जेव्हा सगळ्यांना घाबरवलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचून त्याच्या अहंकाराला ठेचलं. आणि तुझ्या बरोबर सुद्धा मी तेच करणार आहे विरोचका. अद्वैत साहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू. माझ्या कुंकवावर उठलास. तुझ्या कर्माची फळं मी तुला भोगायला लावणार. ना मी आता शांत बसणार ना मी आता संयम ठेवणार. आता माझा सामना खोट्या मातृत्वाचं पांघरून घेतलेल्या बाईशी नसेल, रुपाली बाई साहेबांशी नसेल, माझ्या सासूशी नसेल आणि रुपाली म्हात्रेशी नसेल. माझा सामना असेल तो फक्त एका दैत्याशी, विरोचकाशी. विरोचकाचं अस्तित्व मी फक्त कलियुगातून आणि त्रेतायुगातून नाही. विरोचकाचं अस्तित्व मी इतिहासातून संपवणार. दिवस मोजायला सुरुवात कर. देवी आईची आज्ञा आल्या क्षणी मी तुझा अंत करणार.
हे कुटुंब आहे माझं. पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावलास ना, तर देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट नाही पाहणार मी. नक्की कोणासाठी रडताय तुम्ही? ती जीव गेलेत नेत्रा. म्हणूनच विचारते. नक्की कोणासाठी रडताय? ज्यांचा जीव गेला त्यांच्यासाठी की ज्यांनी जीव घेतला त्यांच्यासाठी? नेत्रा, आई म्हणाली ना, पण तो राक्षस तिला कंट्रोल करतोय, तिच्याकडून तो करून घेतोय हे सगळं. खरंच कळत नाहीये तुम्हाला? त्यांनी तुमच्या अश्रूंवर, तुमच्या भावनांवर सुद्धा आता ताबा मिळवलाय. पुन्हा पुन्हा तू तेच बोलतेस. हो, मी तेच बोलते कारण तेच खरं आहे. आणि जोपर्यंत तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघत नाही ना, तोपर्यंत मी हे बोलतच राहणार आहे. गाय साय रक्तबंधू तिघांचा जीव घेतलाय, तिघांचा खून केलाय, तरी पण तुम्ही म्हणताय की रुपाली बाई साहेबांनी काहीच केलं नाहीये, सगळं विरोचकाने केलंय. नेत्रा, विरोचक आहे हे सत्य. हो, ते सत्य आहे, पण त्याही पेक्षा मोठं सत्य आहे रुपाली म्हात्रे, जिला तुम्ही आई म्हणता आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवता. एवढे समंजस आहात तुम्ही, एवढे शिकलेले आहात, पण तरी त्या बाईने तुमच्या मनात तेच भरले जे तिला भरवायचं होतं. तुम्हाला ते कळत नाहीये कारण ती तुमच्यासमोर थोडंसं रडली, थोडं काही बोलली की तुम्ही लगेच विश्वास ठेवता तिच्यावर. पण ह्या सगळ्यात बाबांचं काय होत असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? फक्त तुमच्यासाठी एका गुणीबाई बरोबर संसार करतायत ते, फक्त तुमचा विचार करू. आणि तुम्ही कोणाचा विचार करताय? रुपाली म्हात्रेचा. हा, ती ह्या सगळ्यातून कशी बाहेर पडेल, तिला कसा त्रास होणार नाही याचा विचार करताय तुम्ही का? कारण तुम्हाला असं वाटतं की ती कधी चुकूच शकत नाही, तिच्याकडून कधी कोणता गुन्हा होऊच शकत नाही. तुम्हाला कसं कळत नाहीये? त्या बाईने नाटकं करून फसवलंय तुम्हाला, तुमचा वापर केलाय. मला सांगा, तुमच्या मनात तुमच्या जन्मदात्या आईविषयी विष कोणी कालवलं? सतत मी तुझी आई आहे, मीच तुझी आई आहे असं कोण बोलत राहिलं? रुपाली म्हात्रेच ना? आणि कोण विरोचक? कुठला विरोचक? कधी आला विरोचक हा? जेव्हा ही बाई या घरात आली, बाबाचा संसार उद्ध्वस्त केला, बाबांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तेव्हा कुठे होता विरोचक? जेव्हा या बाईने ममता मावशींना गच्चीवरून ढकललं, त्यांचा जीव घेतला, तेव्हा कुठे होता विरोचक? बाबांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तिने, तेव्हा कुठे होता विरोचक? जेव्हा आजोबांना चुकीची औषधं दिली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे होता विरोचक? विरोचक आपल्या आयुष्यात कधी आलाय? आता आला ना. आता जेव्हा आपल्याला पंचपेटिकांचं गूढ कळलं, तेव्हा विरोचक खऱ्या अर्थाने जागा झालाय. विरोचक रुपालीबाई साहेबांना कंट्रोल करत नाहीये. रुपालीबाई साहेबच कलियुगातल्या विरोचक आहेत.
आणि आता विरोचकाबद्दल कळल्यानंतर विरोचकाचं नाव वापरून ते स्वतःची सगळी पापं धुवून टाकतायत. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाहीये तुम्हाला? ढोंगीबाई आहे ती. या घरात आल्यानंतर, बाबांबरोबर संसार सुरू केल्यानंतर सुद्धा ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपर्कात होती, त्याला भेटायची. हे सुद्धा विरोचकाने करून आणलं होतं. जेव्हा बाबांनी ममता मावशींच्या चारित्र्यावर संशय घेतला तेव्हा सत्य गोष्ट ही होती की रुपाली म्हात्रे आणि अनिल म्हात्रेने मिळून ममता मावशींना फसवलं होतं. रुपाली म्हात्रेने ममता मावशी आणि अनिल म्हात्रेचे फोटो बाबांकडे पाठवले होते, ते सुद्धा विरोचकानेच पाठवले. हे सगळं रुपाली म्हात्रेने घडवलं आहे. कारण त्यावेळेला विरोचक असं कोणी आहे हे तिलाच माहित नव्हतं. जिने ममता मावशींना मारलं, फाल्गुनी ताईंच्या बाळाला मारलं, ती रुपाली म्हात्रेच होती. आणि हद्द म्हणजे आज त्या बाईने स्वतः तुमच्या समोर कबुली दिली आणि तरीही तुम्हाला कळत नाहीये. मी, बाबा, इंद्राणी आत्या आम्ही तुम्हाला इतक्यांदा समजवण्याचा प्रयत्न केला, पोट तिडकीने सांगितलं, पण तरीही तुम्हाला तुमचा त्याच बाईवर विश्वास आहे अजूनही. एवढं सगळं कळून सुद्धा तुम्हाला ती बाईच निर्दोष वाटते, यासारखं दुसरं मोठं दुर्दैवच नाही असू शकत काही. तुम्हाला विरोचकाचं अस्तित्व मान्य आहे ना? त्रेतायुगात तुम्ही विरोचकाचे सेवक होता हे मान्य आहे. तुम्हाला देवी आईचं अस्तित्व मान्य आहे. मग त्रेतायुगातल्या विरोचकाचं कलियुगातलं रूप म्हणजेच रुपाली म्हात्रे हे का मान्य नाही करत आहात तुम्ही? तिसरी पेटी तुमची आहे, ती तुमच्या रक्ताने उघडली हे मान्य आहे ना तुम्हाला? त्या पेटीतल्या श्लोकातली प्रत्येक ओळ खरी आहे हेही मान्य आहे ना? मग त्याच श्लोकातल्या तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई, मनी विष लेवून पोसून तुझला, तुला वधाया चालली कारवाई. ह्या ओळी इतक्या सोयीस्करपणे अमान्य करताय तुम्ही. ह्याचं कारण तुमचं रुपाली म्हात्रेवर असलेलं आंधळं प्रेम. मृत्यूचं तांडव सुरू झालं. ममता मावशी, हेमा, अनिल म्हात्रे, दिवाडकर सर, बंटी मामा, आता आणखी कोणाचा बळी केल्यावर तुमचे डोळे उघडतील?
आता तरी डोळे उघडा. तुम्ही म्हणालात ना, आशा ठेवणं वाईट असतं. नाही, तुमच्यासारखा समोरच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं सगळ्यात जास्त वाईट असतं. रुपाली म्हात्रे विरोचकाच्या नावाचा वापर करून स्वतः केलेल्या सगळ्या पापांवर पांघरून टाकते. आधीच खूप उशीर झालाय. आत्ता तरी डोळे उघडा. डोळे उघडा. पहा 7व्या मुलीची 7वी मुलगीचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.